अंतरवाली सराटीमध्ये ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे आणि त्यांच्या 5 सहकाऱ्यांनी मनोज जरांगेंच्या उपोषणाला प्रत्युत्तर म्हणून उपोषण केलं होतं। मात्र या ओबीसी आंदोलकांना काही समाजकंटकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येतात। त्या अनुषंगाने प्रशासनाने धमकी देणाऱ्यांवर कारवाई करावी आणि ओबीसी आंदोलकांना सुरक्षा द्यावी अशी मागणी ओबीसी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे। यांना ओबीसी समन्वयक समिती आमचे अंबड तालुक्याचे सर्व पदाधिकारी मिळून निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। मागच्या 9 दिवस आम्ही अंतरवाली सराटी या ठिकाणी ओबीसीचे 6 उपोषणकर्ते ॲडव्होकेट मंगेश ससाणे, त्यांच्यासोबतच त्यांचे सहकारी बाळासाहेब दखणे असतील, शरद राठोड असतील, वीरकर असतील, विठ्ठल तळेकर असतील, त्याचबरोबर बाबासाहेब बटुळे मामा असतील, यांच्या बाबत आम्ही शासनाला हे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत की या लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच फोनवरून वारंवार धमक्या येत आहेत आणि या धमक्या तीव्र स्वरूपाच्या असून यांच्या जीवितास कुठेतरी धोका वाटतो। पुण्यामध्येच ओबीसीवरती हल्ले होत आहेत। आमचे एक सहकारी ससाणे हे पुण्यामध्ये सध्या, आम्हाला त्यांच्या जीविताची पर्वा आहे, काळजी आहे सगळ्या ओबीसी समाजाला। म्हणून या सगळ्या आमच्या ओबीसी उपोषणकर्त्यांना, 6 उपोषणकर्त्यांना शासनानं तात्काळ या ठिकाणी सुरक्षा प्रदान करावी